पण हिंमत नाही होते माझी. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हॅम्बुर्गर डॉमला. हॅम्बुर्गर डॉम म्हणजे काय? इंडियामध्ये जशी आपल्याला जत्रा असते तसंच इथे इंडियामध्ये फक्त फरक एवढा असतो की इंडियामध्ये जत्रा म्हटलं की मंदिरं आली, देव आली, खाणं पिणं आलं आणि मग खेळणं आलं. पण इथल्या जे हॅम्बुर्गर डॉम आहे याच्यामध्ये फक्त खेळणं आणि खाणं पिणं हे दोनच गोष्टी आहेत. तर असं आज काहीतरी हा व्ह्यू आहे. इथे पूर्ण हे हॅम्बुर्गचं जत्राच आहे. आज आम्ही बघणार आतमध्ये जाऊन की काय काय इथे आहे. हा फेस्टिवल वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट फेस्टिवल आहे. जर्मनीच्या नॉर्दर्न पार्ट जे आहे तिथला सगळ्यात मोठा हा डोम आहे, जत्रा आहे, आणि जी की वर्षातनं 3 वेळेस लागते. तर आता हा ॲक्च्युली समर डॉम चालू आहे. असं हा आपल्या समोर आहे आकाश झुला. तर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत तिथे. टॉफिसचे दुकान आहेत, कॅन्डीजचे आहेत. हे जे आहे ते पूर्ण टॉफिसचं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स ठेवले आहेत. तर इथे पण आहे, हे पण पूर्ण चॉकलेट कॅन्डीचं दुकान आहे. तर आज ॲक्च्युली सोमवार असल्यामुळे परत इथे आज एवढी गर्दी नाही आहे. आम्ही ॲक्च्युली काल आलं पाहिजे होतं पण काल आमचं दुसरा प्लॅन होता त्याच्यामुळे आम्हाला नाही येता आलं. पण बरं आहे, आज खाली असल्यामुळे आपल्याला बरंच एन्जॉय करता येईल. सो गाईज, हे शॉप जे आहे याचं नाव आहे मिस्टर माईस. आता मिस्टर माईस म्हणजे जर्मन, म्हणजे ह्याला जर्मनमध्ये याला बोलतात मक्का. तर हे ॲक्च्युली मक्याचं दुकान आहे. तर आपल्याकडे जसे मक्याची दुकानं असतात आपल्या ठेल्यावरती जसं आपण मका खातो तशाच प्रकारचं इकडे मका भेटतोय, पण तो फक्त बॉईल करून आहे, जो की थोडासा हेल्दी फॉर्ममध्ये लोक विकतात आहे. आणि इकडची मक्याची कॉस्ट ऐकून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की आता इथे मी बोर्डवरती बघत आहे की मक्याची कॉस्ट आहे 4.5 युरो. म्हणजेच एक मका तुम्हाला भेटतोय 450 रुपयाला. तर लिटरली हे एक प्राइस डिफरन्स आहे आपल्या इंडियामध्ये जसं भेटतं आणि इकडे जसं भेटतं. तर आपण पुढे मूव्ह करत आहोत. आता सेम हे पण आहे ज्यूसचं दुकान. तर ज्यूसचे मशीन्स बघा तुम्ही कसे लावले आहेत पद्धतशीर एकदम. कोणाला काय हवं असेल जसं आपल्याकडे ते काय त्याला काय म्हणतात, काल्या कट्ट्याची दुकानं असतात तसेच काल्या कट्ट्याची दुकान ही पण आहेत. तिथे ज्यूस आहेत बऱ्यापैकी. आणि एक ग्लास आहे समथिंग 5 युरोला, छोटा ग्लास आहे 4 युरोला, म्हणजे 500 रुपयाला एक ग्लास तुम्हाला ज्यूसचा भेटतोय. त्याच्यामध्ये बरेच फ्लेवर आहेत. कोला आहे, चेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, असे बरेच काही, माराको आहे, मँगो आहे, खूप सारे ज्यूसेस आहेत हे. तर हे असं इथलं पण हे दुकान आहे. तर मुव्हिंग फॉरवर्ड अगेन हे सेम दुकान आपलं चॉकलेट्सचं आहे. इकडे हे आईस्क्रीमचं दुकान आहे. आईस्क्रीमच्या दुकानामध्ये परत आईस्क्रीमच्या दुकानामध्ये अगेन द सेम थिंग. इथे कोन भेटतो आहे ऑलमोस्ट 1 युरोसला, 3 युरोसला, सॉरी 300 रुपयाला एक कोन इथे भेटतो आहे. पण रेट्स कंपॅरिझन असणारच ऑब्व्हियसली. आपण ते नाही करू शकत कारण इथली करन्सी पण वेगळी आहे. इथे पेमेंट्स पण जास्त आहेत लोकांना, त्याच्यामुळे हे रेट्स तर असणारच आहेत ऑब्व्हियसली. आपण कंपॅरिझन नाहीच करू शकत. पण स्टील हे जे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आहे, जे शॉप्स, द काइंड ऑफ शॉप्स त्यांनी बनवले आहेत की जे ते ॲक्च्युली या इव्हेंटला एक वेगळा चार्म देतात. म्हणजे ती सजावट जी केली आहे, डेकोरेशन आहे, पूर्ण दुकानाला लाइटिंग आहेत, कॉस्ट भरपूर आहे. तर त्याच्यामुळे तेवढा कॉस्ट तो बनतो.
इकडची दुकानं वगैरे आम्ही बघितली, दुकानं वगैरे आम्हाला आवडली. त्यांचं कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन, डेकोरेशन वगैरे सगळं चांगलं आहे. पण ती जी वाईब आहे ना, ती वाईब फक्त आपल्या इंडियामध्येच आहे. कारण जत्रेच्या वेळेस जी वाईब असते इंडियामध्ये, आता मी राहतो डोंबिवलीला, आमच्याकडे दरवर्षी आगरी महोत्सव आणि उत्सव असे 2 फेस्टिवल्स होतात. तर त्याच्यामध्ये ती जी वाईब आम्हाला तेव्हा तिकडे भेटते, ती वाईब आम्हाला इकडे भेटत नाही आहे. ते आहे पण सगळं सॉफिस्टिकेशन काइंड ऑफ मध्ये थिंग आहे ते. आता हे बघा, ही एक राईड थोडी आम्हाला खूप डेंजर वाटते. ही एक आणि ती एक शेवटची, ती जी शेवटची राईड आहे ती लास्ट टाइम मी त्याच्यावर बसलो होतो. पण आता मी परत प्रयत्न करेल तिच्यावर बसायचा. बघूयात, जर वर्कआउट झालं तर त्याचे तुम्हाला शॉर्ट्स भेटून जातील. तर ही खरोखर मला एक खूप डेंजर राईड वाटते. हा लिटरली 360 फिरवतोय वर्टिकली. आई शपथ, हे काहीतरी डेंजर आहे, खरोखर डेंजर आहे. माझं पण मन तर करतं याच्यामध्ये जाऊन बसावं, पण तेवढीच रिस्क पण मला वाटते. खरोखर डेंजर वाटते हे. आई शपथ, लिटरली ते किती हाईट पर्यंत जाते आणि 360 डिग्री फिरवते तुम्हाला. सो गाईज, ही राईड खरोखर खूप डेंजर वाटते. ही मला फक्त बघूनच भीती वाटते. हिच्यामध्ये जे बसर असेल त्यांना किती भीती वाटत असेल. मला खरोखर जायची खूप इच्छा आहे, पण हिंमत नाही होते माझी. पण मित्रांनो, आपल्याला ह्या राईड्स जेवढ्या आपल्याला डेंजरस वाटत आहेत, तर तेवढीच प्रिकॉशन इथली गव्हर्नमेंट घेते की यांचे सेफ्टी प्रोटोकॉल्स खूप जास्त हाय स्टँडर्डला असतात आणि तेवढीच प्रोटोकॉल्स इथले गव्हर्नमेंट फॉलो करतात. हे जे हे ज्यांचं हे मशीन आहे त्यांच्याकडे पण लायसन्स असतं, ते पण लायसन्सनुसारच ते बनवतात. कोणीही असं बनवू शकत नाही. इंडिया असतात आपलं रिस्की असतं, तसं इथे अजिबात रिस्की नाही आहे. कारण तेवढा आपण ट्रस्टेड ठेवू शकतो. कारण अशी काही इन्सिडेंट्स तर कधी होत नाही जनरली ते, पण तरी आपण सांगू शकत नाही. वी शुड टेक केअर ऑफ आवरसेल्व्स, राईट. आता आम्ही विचार करतोय ही समोरची जी राईड आहे याच्यावर जायचं. मी याच्यावर एकदा बसलेलो आहे अगोदर, पण मला परत तो ॲड्रेनलिन येतो की मी परत जाऊ, परत ती राईडवर बसू. आता बघूया साहिल काय म्हणतो. साहिलला जर आवडलं तर आपण जाऊया. ही पण फिरते. आई शपथ, ही पण डेंजर आहे. ही पण खूप डेंजर आहे. तुम्ही फक्त तिची स्पीड बघा, किती स्पीडला फिरते ती. I just couldn't give it up. And all the times you said you wanted me, when you know we don't get along like we used to. Went along with everything you तर मित्रांनो, माझ्या मागे जी तुम्ही राईड बघत आहात ही वाली, लास्ट टाइम मी या राईडमध्ये बसलो होतो. पण ह्या वेळेस मला खरोखर भीती वाटते. आणि ॲक्च्युली आमच्याकडून चूक काय झाली की आम्ही येताना कॅश नाही कॅरी केली आहे. माझ्याकडे आहेत याची एका राईडसाठी, पण मी जर गेलो तर मग साईला जायला ना भेटणार. मग त्याच्यामुळे आम्ही आता कॅशचा बंदोबस्त करतोय. जर कॅशचा बंदोबस्त झाला तर आम्ही नक्की या राईडवरती जाऊ. तुम्ही फक्त बघा ते राईडची हाईट किती आहे. मी मुद्दाम आता असं जाऊन बोलतोय की किती हाईट आहे. आणि हा इथून हे सुरू होतंय तर पूर्ण वरपर्यंत गेलंय आणि ती त्या स्पीडने फिरते आणि ती परत तशीच खाली येते. म्हणजे राईड तर खूप ऑसम आहे तिकडे. राईडचं तर काय बोलूच शकत नाही मी याच्याबद्दल. You got me so bad, you make it all slow down, not getting closer, you're killing me. You got it so bad, I'm waking alone now, not getting closer, you're feeling me. So done running around, I'm so done looking for love, don't come.
तर ही जागा स्पेशली मुलींना खूप आवडणार आहे, कारण इथे तुम्ही बघू शकता की टेडीज किती ठेवलेत. हे टेडीजचं ऑलमोस्ट त्यांनी वर्ल्ड क्रिएट करून टाकले. सगळ्या प्रकारचे टेडीज इथे आहेत. आपल्या इंडियामध्ये जसे तो एक गेम असतो बंदूक आणि फुग्यांचा, ते समोर फुगे लावले असतात आणि तिकडे आपण फुग्यांवरती आपण गोळ्या मारायच्या असतात, तसंच इकडे जे आहे इथे ती समोर तुम्ही तो बॉक्स बघू शकता. त्याच्यामध्ये बारीक बारीक ते सर्कलच्या आतमध्ये त्यांनी मेटलची पट्टी लावली आहे. म्हणजे तुम्हाला फक्त रिप्लेसमेंट एवढीच आहे की बलूनच्या जागेवरती त्या लोकांनी ही सिस्टम केलेली आहे. आणि सेम इथे हे रॅबिट काइंड ऑफ थिंक केलेले आहेत. तर तुम्हाला फक्त टार्गेट सेट करायचे आहेत. तर हा एक थोडासा डिफरन्स मला इथे वाटला या गेमचा. म्हणजे ऑलमोस्ट एक्सपिरियन्स मी सांगायला गेलं तर इथे सगळे गेम्स वगैरे कॉमन आहेत, फक्त यांचं प्रेझेंटेशन वेगळं आहे. थोडेसे एक नॉर्मल चेंजेस आहेत गेम्समध्ये, बाकी ऑलमोस्ट सगळं काही सेम आहे. ऑब्विसली जेवण खाणं हे सगळं वेगळं असणारच आहे, कारण जैसा देश वैसा बेस. खूपच मोठं ॲक्च्युली आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की छोटे 2-3च आहेत राईड इथे, पण आता थोडं जास्तच मोठं आहे. सो आता आपण एक लास्ट तिकडे राईड आहे समोर, रोलर कोस्टर आहे. हो, आणि आता वाजले 10:17. तर समोरची अजून एक राईड आहे, ती बघून आम्ही पण आता बाहेर निघतोच आहे. ती आहे रोलर कोस्टर समोर. You'll never know. You got me so bad, you make it all slow down, not getting closer. You're killing me. You thought it's over. I'm waking alone now, not getting closer. You're feeling me. So done running around. I'm so done looking for love. Don't call me. So done running around. I'm so done looking for love so blindly. तर मित्रांनो, ही होती जर्मनीमधली जत्रा. आज आपण हा व्लॉग इथेच एंड करत आहोत. आपण पुढच्या वेळेस परत एक नवीन ठिकाण घेऊन येऊ तुमच्यासाठी. तोपर्यंत ऑफ विथ So blindly.